लग्नाच्या स्टेजवर आजोबांनी अचानक जे केलं ते पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क झाले. अनेकांना वाटलं की कदाचित त्यांच्या हातून काही मोठी चूक झाली असेल, पण पुढच्याच क्षणी समोर आलेलं सत्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणार होतं. जसे वृद्ध आजोबा स्टेजवर पोहोचले तसं नवरा नवरी आदराने उभे राहिले. सर्वांना वाटलं की आता आजोबा त्यांना आशीर्वाद देतील, पण त्यांनी आधी नवरीच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला आणि त्यानंतर नवरदेवाच्या चरणांनाही वंदन केलं. क्षणभर संपूर्ण मंडप शांत झाला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आजोबांनी असं का केलं? तेव्हाच नवरीच्या मोठ्या भावाने सांगितलं की सनातन परंपरेनुसार विवाहाच्या वेळी नवरा आणि नवरी यांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्वरूप मानलं जातं. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये मोठी माणसं आणि नवविवाहित जोडप्याला नमस्कार करतात आणि त्यानंतर त्यांना आशीर्वाद देतात. म्हणूनच आजोबांनी सर्वप्रथम त्यांच्या चरणांना स्पर्श केला. ही केवळ एक परंपरा नसून आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, आदर आणि संस्काराचं सुंदर प्रतीक आहे. तुमच्याही घरात अशी परंपरा पाळली जाते का? कमेंट करून नक्की सांगा.